सगळ्या फ्रेम या 400 रुपयाला आहेत आणि तशी ऑर्गनाइज करून ठेवू शकताय बघा। एवढा मोठा आहे, ही 150 रुपयाला आहे। त्याला बघा 350 रुपयाचा सेट आहे। कोलंबी थाळी आहे 350 रुपये, सुरमई थाळी आहे 400 रुपये। 400 रुपयाला कोलंबी थाळी आहे। मटन थाळी 400 रुपयाला आहे। गोडा पाण्यातला खेकडा असतो हा। 500 रुपयाला सुरमई थाळी आहे। त्यानंतर पापलेट थाळी पण 500 रुपयाला आहे। हा बघा 2000 रुपयाला तुम्हाला इकडे। हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर गाईज आज आपण आलेलो आहे ठाण्यामध्ये, ठाण्यातील शिवाईनगर इथे। इकडे शिवाईनगरच्या मैदानामध्ये ना इकडे मालवणी महोत्सव चालू आहे आणि हा मालवणी महोत्सव 4 फेब्रुवारीला चालू झाला आणि याची शेवटची तारीख आहे 11 फेब्रुवारी आणि याची वेळ आहे संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत। तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया या मालवणी महोत्सव मध्ये काय काय आहे ते। बघा इकडे असा मालवणी महोत्सव चालू आहे या ग्राउंड मध्ये। इकडे तुम्ही बघाल तर हा राईटला उपवनला तर बघा इकडे आतमध्ये आल्याच्या नंतर ना इथे असं त्यांनी हा एक फोटो काढण्यासाठी इथे स्टेज बनवलेला आहे बघा। यांचा 25वा वर्ष आहे या मालवणी महोत्सवाचं। त्यानंतर इकडे त्यांनी असं एक गणपतीचं मंदिर बनवलंय, मस्त असं सुंदर गणपतीचं मंदिर आहे। तुम्ही बघू शकता आतमध्ये बघा गणपती बाप्पा बसलेले आहेत इकडे, हे बघू शकता। इकडे असे दोन्ही बाजूला स्टॉल आहेत। तर इकडे आतमध्ये आल्याच्या नंतर हा बघा हा पहिला स्टॉल आहे। इकडे यांच्याकडे सगळे मालवणी मसाले वगैरे आहेत। त्यानंतर यांच्याकडे ना बघा असे वडे पीठ आहे, हे 70 रुपयाला पॅकेट आहे। त्यानंतर हे घावण पीठ आहे, हे 60 रुपयाला पॅकेट आहे आणि हे आंबोळी पीठ 70 रुपयाला पॅकेट आहे। आणि अगे हे कुळीत पीठ कितीला आहे? 80 रुपये पाव किलो। हे बघा हे 80 रुपयाला पाव किलो आहे। त्यानंतर हे बघा ही शेंगदाणा चटणी आहे यांच्याकडे 50 रुपयाला 100 ग्राम। अशा खूप साऱ्या यांच्याकडे चटणी आहेत आणि मसाले आहेत सगळे वेगवेगळ्या प्रकारचे। त्यानंतर इकडे असा हरिओम वुड्स असा स्टॉल आहे। यांच्याकडे सगळे लाकडाच्या वस्तू किंवा महाराजांच्या मूर्त्या, त्यानंतर अशा नेम प्लेट्स वगैरे आहेत। ही नेम प्लेट कितीला आहे स्वामींची? 400 रुपयाला। ह्याच्यातली कोणती पण 400 ची आहे? लॅमिनेशन मध्ये आहे, अनब्रेकेबल। बघा हे सगळ्या फ्रेम या 400 रुपयाला आहेत आणि त्यामध्ये मोठी फ्रेम तुम्ही घ्याल तर ही बघा अनब्रेकेबल आहे, लॅमिनेशन आहे अनब्रेकेबल। ह्याला 750 ला, याच्यापेक्षा मोठी 1400 ला आहे। 750 रुपये किंमत आहे याची आणि याच्यापेक्षा मोठी साईज 1400 रुपयाला आहे। त्यानंतर या महाराजांच्या मूर्ती कितीला आहेत? छोट्या 300 रुपयाला महाराजांच्या मूर्ती आहेत, बघू शकता तुम्ही। त्यानंतर हा बघू शकता तुम्ही, हा त्यांच्याकडे चौरंग आहे लाकडाचा, हा 400 रुपयाला आहे। त्यानंतर हे बघू शकता तुम्ही, असे त्यांनी देव ठेवायला स्टेप बनवल्या ज्या 450 रुपयापासून स्टार्टिंग आहे। त्यानंतर हे बघू शकता तुम्ही, हे तुम्हाला डोरच्या वरती लावण्यासाठी हनुमानाचं आहे, हे 450 रुपयाला आहे। त्यानंतर इकडे असा हा स्वीटचा स्टॉल आहे। यांच्याकडे तुम्ही आंबावडीचे प्रकार बघू शकता। हे बघा या आंबावडी तुम्ही 50 रुपयाला आहे, हे एक 50 रुपयाला आहे आंबावडीचा। त्यानंतर इथे असा भगवती मसाले असा स्टॉल आहे आणि यांच्याकडे सगळे मालवणी आहे बघा। हे पोह्याचं पॅकेट बघू शकता तुम्ही, हे 70 रुपयाला आहे। त्यानंतर हे लाडूचं पॅकेट आहे 20 रुपयाला आहे। यांच्याकडे काजू पण आहे, ते 90 रुपयाला पॅकेट आहे। त्यानंतर हे लाडू तुम्ही बघू शकता, हे लाडू 80 रुपयाला पॅकेट आहे याचं। आणि यांच्याकडे सगळे असे मसाले आहेत, ते काश्मीरी पावडर, घाटी मसाला, कुळीत पीठ, मच्छी मसाला, लाल तिखट। त्यानंतर असे यांच्याकडे सगळे कोंबडी वडे पीठ। त्यानंतर हे बघू शकता तुम्ही, हे इथे कोंबडी वडे पीठ आहे यांच्याकडे 75 रुपयाला। त्यानंतर हे मसाले इथे पाव किलो आहेत, यांच्याकडे 150 रुपयापासून स्टार्टिंग आहे 200 पर्यंत। त्यानंतर इकडे एक स्टॉल बघू शकता तुम्ही, यांच्याकडे सगळे लाडू आहेत। रवा लाडू आहे, हे 260 रुपयाला पॅकेट आहे। त्यानंतर हे मुगाचे लाडू आहे, हे पॅकेट बघू शकता तुम्ही 260 रुपीजला आहे। त्यानंतर हे नाचणीचे लाडू आहेत, हे पण 260 रुपयाला आहे। मेथीचे लाडू 260 रुपयाला आहेत आणि हे सगळे लाडू घरगुती यांनी बनवलेले आहेत। इकडे तिळगुळ पण मिळतील तुम्हाला। त्यानंतर हे बघा तांदूळचे लाडू आहेत, हे 130 रुपयाला आणि हे चण्याच्या डाळीचे लाडू आहेत, हे 130 रुपयाला आहे। तर इकडे असा हा बॅगचा स्टॉल आहे। यांच्याकडे बघू शकता तुम्ही सगळ्या प्रकारच्या बॅग्स आहेत। ही बॅग कितीला आहे? ही बघा ही 50 रुपयाला आणि ही सरस्वतीची ही बघा ही 70 रुपयाला आहे। आणि यांच्याकडे खूप सारी व्हरायटी आहे बॅग मध्ये। हे बघा हे ज्वेलरी किट आहे यांच्याकडे, हे ज्वेलरी किट, याच्यामध्ये तुम्ही तुमची सगळी ज्वेलरी व्यवस्थित अशी ऑर्गनाइज करून ठेवू शकताय बघा। एवढा मोठा आहे आणि हे कितीला आहे? हे बघा 450 रुपयाला आहे फक्त। त्याच्यानंतर हे असं ऑर्गनायझर आहे यांच्याकडे, सॉक्स ऑर्गनायझर। याची किंमत किती आहे? 250 रुपये। आणि हे साडी कव्हर आहे का? हे जीन्स ठेवण्यासाठी आहे। अच्छा, हे जीन्स ठेवण्यासाठी आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही मल्टी यूज आहे, हे काही ठेवू शकता तुम्ही। आणि ह्याची किंमत किती आहे?
280 रुपीजला आहे फक्त. त्यानंतर हे छोटे छोटे कॉइन पाऊच आहे त्यांच्याकडे, खूप मस्त मस्त पाऊच आहे ते फक्त 30 रुपीजला आहे त्यांच्याकडे. खूप तुम्हाला कलर व्हरायटी पण बघायला मिळेल याच्यामध्ये, फक्त 30 रुपयाला आहे. हा असा यांचा नकुल बॅग्स आणि लाडूचा स्टॉल आहे. त्यानंतर हा पण एक बॅगचा स्टॉल आहे बघा. ह्या तुम्ही छोटे वॉलेट घेतले ते सगळे 100 रुपीजला आहेत आणि जरी मोठ्या बॅग घेतल्या तर या 200 रुपीजला आहेत. और वो पीछे वाला है वो हे बघा, हे पण वरती ज्यांनी लावलेले हे सगळे 200 रुपीजला आहेत. आणि त्यानंतर तुम्ही ही साईज बघू शकता. ह्या बॅग तुम्ही घेतल्या तर या फक्त 250 रुपीजला आहेत. और ये छोटा वाला हे बघा, ही 150 रुपयाला आहे त्या लहान मुलींच्या सगळ्या पर्स. त्यानंतर इकडे हे असं नागिली नाचणीचे पापड आहे त्यांच्याकडे. हा पापडचा स्टॉल आहे. कितीला पॅकेट आहे? 60 रुपयाला एक पॅकेट आहे आणि 100 रुपयाला दोन. हे कोणतं आहे? अच्छा, या नाचणीच्या नळ्या आहेत. आणि हे अच्छा, हे तांदळाचे पापड आहेत. बघू शकता तुम्ही, हे 60 रुपयाला एक आहे आणि 100 रुपयाला दोन पॅकेट आहेत. या अशा होतात का फ्राय केल्यानंतर? नाचणीच्या नळ्या बघा अशा होतात. त्यानंतर इकडे असा हा टॅटूचा स्टॉल आहे. यांचे रेट बघू शकता तुम्ही. 200 रुपये पर इंच आहे आणि कलर टॅटू घ्याल तर 300 रुपये पर इंच आहे. त्यानंतर हा बघा, इकडे असा ज्वेलरीचा स्टॉल आहे. यांच्याकडे खूप साऱ्या प्रकारच्या ज्वेलरी आहेत. तर या बँगल्स कशा आहेत? हे बघा, या 150 रुपयाच्या बँगल्स आहेत मोठ्याच्या. आणि या ऑक्सिडाइज मध्ये हे हा सेट हा बघा 350 रुपयाचा सेट आहे. आणि हे नथनी हे बघा, याच्यातली कोणती पण घ्याली 100 रुपीजला आहे. आणि ताई हे लावलेले आहेत हे वरचे हे बघा, हे 250 रुपयाला आहे, 200 रुपयाला आहे. अशी 250 ते 200 रुपयांचा रेट आहे. त्यानंतर हे इयरिंग्स बघू शकता तुम्ही, या 150 रुपयाला आहेत. यातल्या कोणत्या पण घ्याल तर. आणि या मोत्यांच्या घ्याल तर या 200 रुपयाला आहेत. त्यानंतर हा पण इकडे एक स्टॉल बघू शकता. हे बघा, हे सगळे गळ्यातले आहेत, हे 50 रुपयाला आहेत. त्यानंतर हे 70 रुपीजला आहेत. आणि हे हातातले कडे आहेत त्यांच्याकडे, हे पण 50 रुपीजला आहेत. असे इथे खूप सारे आयटम आहेत. ह्या क्लिप्स वगैरे आहेत ते तुम्ही बघू शकता. हे सगळ्यांचा फिक्स रेट आहे. हे 100 रुपीज 50 रुपीज अशी यांची प्राइस आहे. त्यानंतर हा एक स्टॉल बघू शकता तुम्ही. हे थंडीसाठी यूज होणारे असे कानाला लावायचं आहे. याची प्राइस फक्त 100 रुपये आहे. याच्यातलं कोणतं पण घ्याल तुम्ही तर. आणि इकडे आतमध्ये यांच्याकडे या कॅप लावलेल्या आहेत. या कोणत्या पण कॅप तुम्ही घ्याल या 150 रुपीजला आहेत फक्त. और ये बच्चों का भी 150 आहे. हे बघा, हे लहान मुलांच्या कॅप आहेत या फक्त 100 रुपीजला आहेत, 100 रुपयाला आहेत फक्त. आणि इकडे तुम्हाला थंडीसाठी लागणाऱ्या खूप साऱ्या कॅप यांच्याकडे अवेलेबल आहेत. त्यानंतर हा एक तुम्ही स्टॉल बघू शकता. इकडे तुम्ही हे कोणते पण पेन वगैरे घ्याल हे फक्त 30 रुपयाला आहेत. हे बघा, हे किचन वगैरे बघू शकता तुम्ही. हे सगळे 30 रुपीजला आहेत. त्यांच्याकडे खूप सारे खोड रबर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. हे पण तुम्हाला फक्त 30 रुपयाला पेन वगैरे सगळं आहे. त्यानंतर हे पाऊच आहेत बघा, हे तुम्हाला स्कूलमध्ये लागणारे लहान मुलांचे सगळे स्पायडरमॅनचे वगैरे असे पाऊच आहेत. हे फक्त 200 रुपीजला आहेत हे. त्यानंतर इकडे असा लोणच्याचा स्टॉल आहे बघा. यांच्याकडे खूप साऱ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत. हे 60 रुपये आहे, 70 रुपये आहे आणि हे 80 का. गोड लोणची सगळी 80 रुपये आहेत. अशी खूप सारी यांच्याकडे लोणच्याची व्हरायटी आहे. त्यानंतर इथे त्यांच्याकडे घरगुती मसाले पण आहेत. हे आवळा ज्यूस वगैरे आहे. हे आवळा ज्यूस किती लागेल? हे बघा, हे आवळा ज्यूस आहे 100 रुपयाला अर्धा लिटर आहे. हे बघू शकता तुम्ही, हे केसर वेलची सिरप आहे. हे 60 रुपयाला यांच्याकडे बॉटल आहे ही. त्यानंतर ही मोठ्या काजूची यांच्याकडे खूप मोठी साईज आहे. बघा, मोठ्या साईजचा काजू आहे हा. 180 रुपयाला पॅकेट आहे याचं. त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारच्या बॉटल आहे. तुम्हाला इथे हॉट वॉटर, कोल्ड वॉटर ठेवण्यासाठी. यांच्यामधली कोणती पण तुम्ही बॉटल घ्याल ही फक्त 100 रुपीजला आहे. और ये कैसा है, इसका प्राइस क्या स्टार्टिंग है? हे बघा, हे 150 रुपयाला आहे. त्यानंतर ही थंड करण्यासाठी 200 रुपयाला आहे. हे बघा, ही टेम्परेचर वाली बॉटल आहे 200 रुपयाला फक्त. त्यानंतर हा एक आहे ना, इकडे खादी कुर्त्यांचा हा स्टॉल आहे बघा. यांच्यामध्ये तुम्ही कोणते पण हे फुलवाले कुर्ते घ्याल हे 300 रुपयाला आहे. आणि हे शॉर्ट टॉप कितीला? 300. हे बघा, हे शॉर्ट टॉप पण आहे त्यांच्याकडे 300 रुपीजला. आणि हे अम्ब्रेला मध्ये आहेत हे सगळे 500 रुपीजला आहेत. त्यानंतर इकडे बघू शकता हा मालवणी मच्छी सेंटरचा असा स्टॉल आहे. इकडे सगळ्या मालवणी सगळ्या सुक्या मच्छी आहेत. बघू शकता तुम्ही इथे हे बोंबिलचं पॅकेट आहे हे 100 रुपयाला आहे. त्यानंतर हे पॅकेट आहे हे 80 रुपयाला आहे. आणि जवळ्याचं पॅकेट आहे हे 70 रुपयाला आहे. आणि हे बघा, ही 50 रुपयाला पॅकेट आहेत. हे पण 50 वाले आहेत सगळे. त्यानंतर ही बघा, ही सुरमई, सुकी सुरमई पण
आहे यांच्याकडे. ही कितीला आहे? 700 रुपयाला आहे सुकी सुरमई. आणि हे बांगडे हे बघा इकडे बांगडे लावलेले असे 100 रुपयाला 5 पीस आहेत. त्यानंतर हा बघा इथे हा कुर्त्यांचा स्टॉल आहे. याच्यामधले तुम्ही कोणते पण कुर्ते घ्याल हे 350 रुपयाला आहे. बघा खूप सारे कलर आहेत त्यांच्याकडे आणि खूप सारे साईज तुम्हाला मिळून जाईल इथे कोणती पण. हे फक्त 350 रुपयाला आहेत. त्यानंतर इथे हा असा बुक स्टॉल आहे. याच्यामधलं तुम्ही कोणतं पण बुक घ्याल हे 50 रुपयाला आहे फक्त. बघू शकता तुम्ही हे सगळे बुक आहेत. त्यानंतर इकडे अशा छोट्या छोट्या फायबरच्या मूर्त्या आहेत. या बघा महाराजांच्या मूर्त्या आहेत. त्यानंतर छोट्या गणपतीच्या मूर्त्या आहेत. महालक्ष्मीची मूर्ती आहे 700 रुपयाला आहे. आणि महाराजांची कितीला आहे? बघा ही 600 रुपयाला आहे. आणि हे गणपती छोटे आहेत ते बघा हे सगळे गणपती छोटे गणपती आहेत ते 600 रुपयाला आहे. खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत ज्या छोट्या छोट्या. खेळ सोपा आहे. आणि हे बघा इकडे असे सगळे स्टॉल आहेत. आणि त्यानंतर इथे ना हा होम मिनिस्टरचा खेळ चालू आहे पैठणीचा. बघू शकता स्टेज. इकडे असा स्केच आर्टिस्टचा स्टॉल आहे. यांच्याकडे तुम्ही बघू शकता हे इकडे असे स्केच बनवतायत. आणि हे तुम्ही स्केच बघू शकता हे 200 रुपीजला इकडे तुम्हाला तुमचे स्केच बनवून मिळतील. हा बघू शकता तुम्ही हा लाकडी बँगल्सचा असा इकडे सगळ्या लाकडाच्या वस्तू आहेत. हे बघा हे 100 रुपयाला 3 आहेत. त्याच्यातले तुम्ही घ्याल कोणते पण तर हे 100 रुपयाला 3 आहेत. तर हा पण एक तुम्ही बँगलचा स्टॉल बघू शकता. याच्यामधलं कोणत्या पण बँगल्स हे 100 रुपयाला आहेत. और ये बडावाला हे बघा हे मोठ्या साईज मध्ये 200 रुपयाला आहेत. त्यानंतर आता आपण आलेलो इकडे फूड सेक्शन मध्ये. इथे सगळे फूड स्टॉल आहेत. तर आपण फूड स्टॉल कव्हर करूया. हे बघा इकडे असं फ्रूट सलाडचा स्टॉल आहे. 50 रुपीजला फ्रूट सलाड आहे इकडे. त्यानंतर इकडे हा असा इराज तंदुरी वडापावचा स्टॉल आहे. बघा इकडे हा तंदूर वडापाव आहे यांच्याकडे. 50 रुपयाला आहे तंदुरी वडापाव. तुम्ही बघू शकता बघा असा तंदूर वडापाव हा 50 रुपयाला आहे फक्त. हे बघा यांच्याकडे हा मेनू आहे. इकडे सगळ्या प्रकारचे वडापाव आहेत. तुम्हाला सिंपल वडापाव आहे. त्यानंतर ग्रिल वडापाव आहे. तंदूर वडापाव आहे. याच्यामधला कोणता पण तुम्ही मोजिटो घ्याल तर हे बघा 80 रुपीजला आहे. त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता हा पहिला स्टॉल इकडे कोकण कट्टा स्टॉल आहे. यांच्याकडे सगळे पापलेट वगैरे बांगडा वगैरे आहे. थाळी सिस्टम पण आहे. ही थाळी कितीला आहे? 300 रुपयाला थाळी. आणि ही चिकन वडे थाळी ही बघा ही 200 रुपयाला आहे फक्त. आणि पापलेट कितीला आहे फ्राय? 300 रुपयाला पापलेट फ्राय. आणि सुरमई पण साईज वाईज आहे. 300 रुपये 350 रुपये. त्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही मोठे प्रॉन्स आहेत 300 रुपयाला. बांगडा आहे 250 रुपयाला आहे. छोटे प्रॉन्स आहेत. त्यानंतर हे बघा हे चिकन मसाला आहे. कलेजी मसाला, मटन मसाला, वजडी मसाला, त्यानंतर कोळंबी मसाला. असे इकडे तुम्हाला खूप सारी व्हरायटी मिळेल फिश लवर्स साठी किंवा मटन चिकन लवर्स साठी. त्यानंतर हा बघू शकता तुम्ही हॉटेल सिंधुदुर्ग अस्सल मालवणी खाण्याचा आस्वाद असा स्टॉल. यांच्याकडे सगळ्या थाळी आहेत. ही बघा चिकन थाळी आहे 250 रुपयाला. त्यानंतर ही मटन थाळी आहे 350 रुपयाला. कोलंबी थाळी आहे 350 रुपये. सुरमई थाळी आहे 400 रुपये. बांगडा थाळी 250 रुपये. कोंबडी वडे 200 रुपये. आणि हे बघा असे सगळे फिश वगैरे. सोलकडी 30 रुपयाला आहे. त्यानंतर हा शिंपल्या मसाला आहे बघू शकता तुम्ही 200 रुपयाला. मच्छी कढी पण 200 रुपयाला आहे. त्यानंतर हे बघा पापलेट फ्राय आहे 300 रुपीजला. सुरमई पण 300 रुपयाला आहे. सुकी कलेजी आहे यांच्याकडे. जवळा फ्राय पण 150 रुपयाला प्लेट आहे. सुरमईचे आणि पापलेटचे पीस ठेवले. आणि इथे कोलंबी फ्राय होते. त्यानंतर हा इकडे मालवणी हॉटेल आहे. त्यानंतर हे बघा इकडे ही बांगडा थाळी आहे 250 रुपीजला. पापलेट थाळी आहे. सुरमई थाळी आहे. इकडे यांच्याकडे बघा हे लॉलीपॉप आहे. तिथे मच्छी फ्राय होते. त्यानंतर हा खेकडा फ्राय बघू शकता तुम्ही 300 रुपीजला आहे ते खेकडे. हे बघा चिकन थाळी आहे 250 रुपये. मच्छी थाळी 350 रुपये. नंतर हे सागोती वडे आहे 250 रुपये. त्यानंतर लॉलीपॉप बघू शकता तुम्ही 200 रुपयाला प्लेट आहे. या बांगड्याची पण तुम्ही साईज बघू शकता 100 रुपीजला बांगडा आहे. त्यानंतर हे बघा इकडे सुका चिकन पण आहे. हा ग्रेव्ही मध्ये खेकडा पण आहे. आणि या सगळ्या चिकन कलेजी सुका चिकन अशा सगळ्या डिश आहेत. बघा हा खेकडा मसाला आहे 300 रुपयाला. आणि ही मोठी कोलंबी आहे 300 रुपयाला. आणि हा बघा हा त्यांच्याकडे एकदम मोठ्या साईज मध्ये हा खेकडा आहे. हा कितीला फ्राय करून देणार का? 2000. हा बघा 2000 रुपयाला तुम्हाला इकडे लगेच गरम गरम फ्राय करून मिळेल.
त्यानंतर इथे हा मुक्काम पोस्ट मालवण असा हा स्टॉल आहे. यांच्याकडे पण सगळ्या थाळ्या आहेत आणि या प्रत्येक हॉटेलच्या तुम्ही मागे बघू शकता इकडे सिटिंग एरिया आहे, इकडे पण बघू शकता सगळीकडे यांच्याकडे सिटिंग एरिया आहे. हे बघा इकडे कोंबडी वडे आहेत, हे 200 रुपयाला प्लेट आहे. ही स्पेशल चिकन थाळी आहे 250 रुपयाला. बांगडा थाळी आहे. त्यानंतर हे बघा इकडे तुम्हाला सगळ्यांचे रेट दिलेले आहेत, तुम्ही रेट बघू शकता. त्या सुरमईची साईज पण तुम्ही बघू शकता, ही फक्त 500 रुपीजला आहे. हे बघा त्यानंतर बांगडा आहे, कलेजी मसाला, हा खेकडा मसाला आहे 250 रुपयाला आणि हा गोडा पाण्यातला खेकडा असतो हा पण 200 रुपयाला आहे. आणि त्यानंतर इथे जवळा पाव आहे, खिमा पाव आहे आणि कलेजी पाव आहे, हा 40 रुपयाला आहे. इकडे यांच्याकडे तुम्ही सुरमईची आणि पापलेटची साईज बघू शकता, किती मोठी साईज आहे. बघा इकडे बांगडा आणि सुरमई फ्राय होते. त्यानंतर हा एक स्टॉल बघू शकता तुम्ही, इथे आई एकविरा आगरी कोळी स्पेशलिस्ट आहे ते, यांच्याकडे सगळे आगरी कोळी पदार्थ आहेत. हे बघू शकता तुम्ही, इकडे पाया सूप वगैरे आहे आणि हे बघा लॉबस्टरची तुम्ही साईज बघू शकता, खेकड्याची पण साईज बघू शकता. त्यानंतर हा एक बघू शकता तुम्ही हलवा, हा 400 रुपयाला आहे, हा 500 रुपयाला आणि ही पापलेटची जोडी आहे ही 500 रुपयाला आहे. आणि हा खेकडा मसाला जाई हे बघा हे 300 रुपयाला 2 पीस आहेत. आणि हे लॉबस्टर 400 रुपयाला एक लॉबस्टर मसाला आहे. त्यानंतर यांच्याकडे तुम्हाला बघू शकता हा तंदूर केलेलं चिकन पण मिळेल. हे तंदुरी चिकन कितीला आहे? 500 रुपयाला तंदुरी चिकन आहे फुल. आणि हे चिकन 65 पण आहे, हे कितीला आहे? 200 रुपयाला चिकन 65 आहे. आणि हे प्रॉन्स कोलीवाडा आहे, बघू शकतो तुम्ही, मस्त फ्राय केलेले आहेत. हे कसं प्लेट आहे? हे 300 रुपयाला प्लेट आहे. त्यानंतर यांच्याकडे सगळ्यात थाळी सिस्टम पण आहे. ही बघा कोलंबी थाळी आहे, ही कितीला आहे? 400 रुपयाला कोलंबी थाळी आहे. मटन थाळी 400 रुपयाला आहे. आणि सुरमई थाळी 500 रुपयाला सुरमई थाळी आहे. त्यानंतर पापलेट थाळी पण 500 रुपयाला आहे. त्यानंतर पापलेट थाळी 400 रुपयाला आहे. आणि यांच्याकडे मस्त अशी आहे बघा, तुम्ही बघू शकता इकडे आगरी कोळी स्पेशालिटी आहे यांची. आणि खूप सारे इथे मस्त मस्त सी फूडचे आयटम तुम्हाला इथे खायला मिळतील. त्यानंतर इकडे असा दिल्ली कुल्फी भंडार आहे 30 रुपयाला, यांच्याकडे दिल्ली कुल्फी आहे. त्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही, इकडे असा दाबेली मंचुरियन, दाबेली कितने काय? 20 रुपयाला दाबेली आहे. और हे फ्राइड राईस 50 रुपयाला. इकडे तुम्हाला फ्राइड राईस, शेजवान राईस आहे, नूडल्स आहेत, इथे मंचुरियन आहेत, असे खूप सारे इथे आयटम आहेत खाण्याचे. त्यानंतर या बाजूला आल्याच्या नंतर इथे हा बघू शकता तुम्ही, इकडे हा गेम झोन आहे. या बाजूला हा गेम झोन आहे. इकडे बघा हे असं ट्रॅम्पोलिन आहे. त्यानंतर इथे हा लहान मुलांसाठी बोटिंग आहे इकडे. त्याच्यानंतर इथे असा छोटासा आकाश पाळणा आहे आणि हा सगळा असा इकडे गेम झोन आहे. त्यानंतर हा एक इथे पान स्टॉल आहे बघा, यांच्याकडे खूप साऱ्या प्रकारचे वेगवेगळे पान आहे. बघा हे चॉकलेट पान आहे 30 रुपयाला, हे मगई पान पण 30 रुपयाला आहे, कलकत्ता पान आहे 30 रुपयाला, बनारसी पान आहे 20 रुपयाला आणि हे स्पेशल पान आहे इकडचं, हे 40 रुपयाला आहे. त्यानंतर इकडे पण असा बुक स्टॉल आहे. इकडे सगळे बुक आहे, त्यांच्यामधलं तुम्ही कोणतं पण बुक घ्याल बघू शकता. फिक्स रेट 200 रुपयाला आहे. खूप सारे बुक आहेत इकडे, फक्त 200 रुपयाला आहेत. तर गाईस तुम्ही बघितला आपण असा मालवणी महोत्सव इकडे एक्सप्लोर केला. इकडे तुम्हाला फूड स्टॉल आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आपण बघितले. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.